जबरदस्त मोठा मासा तर बघू शकता काटलाय काट तर बघा आणि अंडे बघा त्याची कशी जबरदस्त तर फायनली मित्रांनो परत एकदा आलेलो आहे इकडं नदीला. जे काल आपण मासे पकडले होते तिकडे काल तर काय पाणी बंद नाही केलं पण आजच्याला पूर्ण ते पाणी बंद झालं. तर आलेलो आहे परत एकदा आणि बघू आज सुद्धा चान्स भेटतोय का नाही. यायला तर उशीर लागतोय. आपलं जवळजवळ 10-15 किलोमीटरवर लांब राहतोय आपण. इथं शेजारचे लोक बंद केल्या सगळं अख्ख्या साईडला लोक येतात आणि जागा तर नसतोय. तर बघू तरी सुद्धा आपल्याला जर जागा भेटला तर मग आपण पकडू. आपल्याकडे आजच्याला भरपूर पोरं आलेले आहेत. सगळे जवळजवळ 10-12 जण आल्यात. तर आपल्याला चान्स भेटला तर सगळे आपण पाण्यात उतरून हाताने झिंग्या पकडू शकतोय. तर बघू किती लोक आहेत आणि काय कसे मासे पकडलेत ते. तर मित्रांनो आजच्याला जबरदस्त अशी मजा येणार आहे बघा. सगळे बुडणार आहेत आणि बुडून मासे पकडतात ते. तर या साईडने पूर्ण कालच्याला पाणी होतं आणि सगळे एकदम पाणी बंद केल्याच्या नंतर एकदम साचून राहिलेलं आहे. आजच्या ह्याच्यामध्ये झिंगे असू शकतात पण आपल्याला जायचं पहिलं तिकडं. बघू तिकडं जाऊ पहिलं. तर मित्रांनो कालच्या या साईडने पाणी होतं आणि या साईडने असं उभं सुद्धा नव्हतं राहता येत. आणि आजच्याला बघा एकदम कोरडं झालेलं आहे. पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि एकदम थोडं धार चालू आहे. नाहीतर काय एकदम पाणी बंद केल्याच्या नंतर असं पूर्ण आटून जाते पाणी आणि एकदम बारक्या खड्ड्यांमध्ये मासे आता थांबून राहिलेले आहेत. तर लोक सुद्धा पकडतात. आपल्याला काही चान्स नाही भेटायचा तरी सुद्धा बघू. आता आपल्याला सुद्धा चान्स भेटलेला आहे आणि इतक्या पाण्यामध्येच आपल्याला पकडायच्यात. मग थोडे इथं जाळे काही लावले नाही लोकांनी. तर आपल्याकडे 2-3 पागीर आणलेले आहेत. आज सुद्धा जाळे तर काय आणायला चान्स नाही आहे कारण तर जागा नाही. तर पागराने अशा धारामध्ये आता आपण बघू आपल्याला काय भेटतात का. लोकांनी तर भरपूर पकडल्यात. आम्हाला यायला उशीर झालाय. तर बघू या साईडला सुद्धा याच्यामध्ये सुद्धा मासा हाय वाढतं पण का आपल्याला अजून दिसलं नाही तो. आणि दिसल्याच्या नंतरच आपल्याला टाकायला चांगलं सोपं जातंय. भेटू शकतोय तो मासा. जबरदस्त मोठा मासा तर बघू शकता काटलाय काट बघा कसं जबरदस्त. आणि काय माहिती आता भेटतंय का नाही. अरे जाम तर बघा कसं. आणि इतक्या लोकांना सुद्धा काटला मग असं काही भेटलं नाही. आणि इथं आम्ही आल्याबरोबर आम्हाला सापडलेलं एकदम जबरदस्त सायचक केली. आणि सगळ्यात दगडी आहे. त्याच्यातनं सुद्धा पडलं होतं मोबाईल बघा. घेऊन सुद्धा घेतलेलं आहे आणि जबरदस्त सुरुवात झालेली आहे आमची. फायनली आपण काढून सुद्धा घेतलेलं आहे. आता काहीच टेन्शन नाही. घेतलेलं आहे पिशवीमध्ये गाजमध्ये. तर मित्रांनो इकडं आल्याबरोबर आम्ही एक पकडलाय सुद्धा आणि एकदम मोठ्या साईजचा काटला. आणि भरपूर लोक तिकडं वरती पकडतात. त्यांना काही इकडं माहिती नाही लोकेशन. तर आम्ही तिकडं उताळीला ते पकडतात आणि इकडं सुद्धा आता भेटते ना आपल्याला मासे. तर आता त्यांनी थोडंसं आता या साईडने आता वरती असे उसकल्यात मासे. आणि बघू या धारला येतात का आपल्या जवळ. पण पूर्ण तयारीमध्ये थांबलेलं आहे आणि एकदम नवीन फेक जाळ आणलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. बघू आपल्याला असेच पकडायच्यात मासे. आपल्याकडे काही जाळ बिळ नाही. तर दिसलं तर नक्कीच दाखवतो तुम्हाला परत एकदा. आणि व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहील. तर चला तिकडे सुद्धा
भेटलेले आणि मोबाईल हातामध्ये तर पडू शकतोय आणि एकदम मोठ्या मोठ्या दगडी बघा एकदम जबरदस्त झिंगी पकडलेले आणि ते पण दोन दोन ना. आणि हे तर मासे आपण पकडायला आलेलो आहे मेन म्हणजे खास करून तर बघा. आणि त्याच्याकडे सुद्धा एक आहे तर आपल्याला या माशांचं म्हणजे काय नाही मेन म्हणजे ते पकडायला आलो आपण. तर बघा मी खास करून तर आपण झिंगी मासे पकडायला आलोय. तर आपल्याला सुद्धा एक चिल्लापी सापडलेले. आपलेच फक्त मासे दाखवायचे, दुसऱ्यांची काही गरज नाही. तर चला आपल्याला जितके भेटतील तितके. आणि चिल्लापी सुद्धा जबरदस्त अशी चव देते. मोठं डॅम आहे त्याच्यातली. तर बघू या साईडला जबरदस्त अशी नदी सुद्धा आहे. म्हणजे सगळे स्वच्छ पाणी या साईडचं, अजिबात खराब नाही. चला गांजामध्ये ठेवू. तर बघा इतके आपले मासे झालेले सुद्धा आहेत आणि एक चिल्लापी त्याच्यात. आणि आधी सुद्धा चिल्लापी आहे इथं सुद्धा एक. आणि माशांचे तोंड फुटले आहेत कारण तर ते मोठं डॅम आहे त्याच्यावरती मासे खाली पाडतात त्याच्यामुळं फुटतात. आणि तिकडं मोठा मासा आहे वाटतं. आणि आता त्या साईडने धार आहे त्याच्यामुळं हे पूर्ण म्हणजे जाळ आता आपण लावून घेतात ते. आणि आरपार आता लावून घेतलेलं आहे ते फेक जाळ. बघू त्या साईडला मासे असतील ते ह्याच्यामध्ये अडकतील. आणि त्यांनी बघितलेलं आहे मेन म्हणजे मासा. तर बघू आता ह्यांनी तर मग ते धरलेलं आहे जाळ आणि आपण त्या साईडने हुसकत येऊ. तर चला त्या साईडला मजा येईन असं वाटतंय. आणि एकदम या साईडला मग घाई करायला लागते कारण तर निवांत काही जाऊन जमत नाही. आणि या धारात थांबायचं आहे तिकडं मासे पळायला नाही पाहिजे त्याच्यामुळं ना. पण आहे तरी 4 का 5 आहेत ना. तिकडा आज्ञा त्याकडे अरे कसं काय घालायला आम्ही. अरे गटावले होते रे. तीन होते याच्यात. पुढं आहे तावा वड पण नाही वडत काय. अरे हे दोन्ही पण घ्या. आणि जे ते मासे तिकडून आम्ही घालवले ते या साईडला मग या धारात आलेले आहेत. तर बघू आता इथं थांबल्यात का. तर परत एकदा टाकलेलं आहे पण काय माहित आता काय होतंय. गटला एक पण तिकडच थांब ना. बघा एकदम जबरदस्त अशा मोठ्या साईजची निर्गल भेटलेली आपल्याला. आणि भरपूर मासे झालेले आहेत इतकेच 3 तरी सुद्धा. तर त्या आपल्या गांजामध्ये सुद्धा 2 पकडल्यात आपण आणि तिकडं सुद्धा त्यांनी सुद्धा 4-5 पकडलं. तर चला तिकडं जाऊ
बघा एकदम नांगोडे बघा कसे जबरदस्त असे मोठ्या साईजचे आणि 4-5 आहेत त्या पिशवीमध्ये. तर चला नंतरच दाखवू तुम्हाला. तर बघू शकता ते लावून ठेवलेलंच आहे आणि तिकडं तर ते मासे नाही पळावं म्हणून. आणि आता ह्या साईडने या तिकडं काढत नेणार आहे. तर आता जवळ आपल्याला काढीत घ्यायचं आहे. मग जे काय मासे असतील ते भेटतील त्याच्यात. तर बघू आहेत का नाही मेन माहिती तर मासे ते काय माहिती नाही. मागाशी तर होते पण तिकडं वरती गेले पळून. तर बघू इथं काय आहेत का मासे. आता एकदम जुळवायचं ते तिकडं काढत घ्यायचं ते. नाही खाली टाका दोघे पण. दोन्ही पद टाका खाली. तेच असेल धडकला असेल तुला ते. सुद्धा मासे आलेले आहेत तेवढ्या जाग्यात आणि आता सगळे सावध झालेले आहेत. पण काय माहिती आता. तर आता इतके माहिती थांबलेलं तरी सुद्धा ते आम्हाला बिन दिसतानी खालनं गेलेले आहेत तिकडं एकदम धारवरती. आणि एक तर पकडलेलं आहे. शकता एक परत एकदा झिंगी सुद्धा भेटलेली आहे. आणि अंडी बघा त्याची कशी जबरदस्त. आणि आपल्याला मोका भेटला भाजायचा तर बघू भाजू आपण. बघा एकदम जबरदस्त आहे. मोठे मोठे आपल्याला मासे भेटायला सुद्धा लागलेले आहेत आणि भरपूर सापडलेले आहेत. आणि अर्धा बघा कशी एकदम. आणि ते तोडून मुळे जातात त्याच्यामुळे ते लय अशी गडबड होते. बघा परत एकदा जबरदस्त झिंगी सापडलेली आहे एकदम. बघा कशी दिसते सुद्धा ती. तर चला मासे तर इथं मग अशा धारामध्ये येतात. आणि तिकडं त्या झाडामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा 2 जण शिरलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये झिंगे पकडलेले आहेत. बघू त्या साईडला जाऊन त्यांच्याकडे. आणि एक त्याच्यातनं आतमधनं काढलेले धरून. बघा ह्याच्या या गाचपानामधून त्याने काढलेले आहेत जवळजवळ 3-4 अशा झिंग्या मोठ्या मोठ्या साईजच्या. ते झाडाच्या मुळे आहेत त्याच्यामध्ये ते जाऊन बसतात ते. आणि एक तर चावून सुद्धा गेले. मोठी होती मोठ्या साईजची नांगोडे त्यातला. हे चावती सुद्धा आतमध्ये हात घालल्याच्या नंतर. तर चला 2-3 तर भेटलेले तिथं एवढ्या जाग्यात. आणि एक मोठ्या साईजचा दुसरा सुद्धा मासा भेटलेला आहे. तर बघा इतकी लोक मासे पकडून चाललेले आहेत घरी. आणि ते बघा किती त्यांनी सगळे लोकांनी मासे पकडलेले आहेत भरपूर. तर ते चाललेले सुद्धा आहेत घरी. आणि इतकी आपले माणसं आपल्याकडे आम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा भरपूर शकते. आपण मोठ्या झिंग्या पकडायला आलोय. आणि बघा कशी पकडली. आणि आपल्या झिंग्यांच्या पुढे काहीच नाही. मोठी झाली पकडायची जरा. त्या झिंग्या पकडलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहेत अजून. त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. तर आता त्या ठेवून घ्यायच्यात आपल्याला. आणि तिकडे सुद्धा त्याच्यामध्ये. आणि पूर्ण सगळ्या झिंग्याला अंडे सुद्धा आहेत. बघा काय याच्यामध्ये सुद्धा एक या दगडी खाली अजून तर ते काय भेटली नाही आपल्याला. तरी त्याला चालूच आहे. बघू भेटते का. आणि एकदम मोठ्या साईजचे दगड आहे त्याच्यामुळे काही हात असा जात नाही त्याच्या खाली. बसलेले त्याच्या खाली. आणि ह्याच्यामध्ये मासे भेटतात आपल्याला गावतात. आणि दगडीन खाली शेवटी त्याच्यातले काय आपल्याला नाहीच भेटली. आणि या साईडला सुद्धा एक पकडली इथं खाली. तर आता चालवलं वरच्या बाजूला. नाही तिकडं जाता सुद्धा मग जवळजवळ 5-6 आपण झिंग्या पकडलेले आहेत. आणि या साईडला बघा कसे दगडी झालेले आहेत. आणि मागच्या वेळेस अख्खा पूर्ण पाणी होतं या साईडने. तर आता बघू तिकडं जाऊन वरती. आणि खाली नजर ठेवायला लागते. सगळ्या दगडी आहेत त्याच्यामुळं पाय असं लागतंय. आणि या साईडला पुढच्या साईडला सुद्धा बघा कसं काढा आहे एकदम. आणि दगडींचा. आणि बघा पूर्ण इतकं पाणी असतंय. सगळं पाणी ना आताच आहे सगळं कमी झालेलं आहे. आणि अशा दगडीन खाली झिंग्या
असतील ते आम्ही बघतोय आणि भेटलेले सुद्धा आहेत माग. या अशा दगडींचे सापटे आहेत या अशा मोठ्या मोठ्या. तर बघा इथं सुद्धा मग शेवटी आपल्याला दिसलेच. इथं आतमध्ये बघा थोडे दिसत असेल. तर बघा आणि जिवंत सुद्धा मग भेटतात आतमध्ये. ते अडकलेले आहेत एकदम पाणी कमी झाल्याच्या नंतर त्यांना काही निघता आलं नाही. तर मित्रांनो आजच्याला तर जबरदस्त अशी मजा आली नाही. पूर्ण माझे दिवस अख्खा याच्यामध्येच गेलेला आहे आजचा सुद्धा. आणि आज तर झिंगे पकडलेले आम्हाला साठी आलतो मासे पकडायला. त्यांना मग झिंगे खायचे होत्या तर भेटलेले सुद्धा मग सगळे आम्ही निघून आलेलो पाण्यातनं. आणि आता मग केलेले तयारी जायची घरी. आता मग ओळखलेलं आहे सगळ्यांचं, कपडे बिपडे चेंज केलेले आहेत. तर आता आपल्याला घरी सुद्धा जायला लागणार आहे आणि तिकडे माशांचे वाटे सुद्धा करू. तर बघू आपल्याला किती किती मासे येतात काय कसं तर नक्कीच दाखवतो. आता आम्ही जे काही मासे पकडल्यात ते आता घरी सुद्धा घेऊन आलेलो आहे. आणि बघा किती सुद्धा मासे पकडल्यात. आणि हे सगळे झिंगे आणि याच्यामध्ये 2 कटले मासे सुद्धा आहेत. आणि बाकीच्या झिंग्या तर इतक्या झिंग्या आणि हे दुसरे निर्गल मासे आणि सगळे आम्ही हाताने पकडलेले आहेत. आणि बरेचसे जण होतो तर आम्ही भरपूर मेहनत सुद्धा केली आणि आम्हाला मासे भेटल्यात. तर आता आम्ही सगळे मिळून आता इथं जितके होतो तितक्यांना मग आता वाटे करणार आहे. तर आता मी सुद्धा साफ करून घेतोय. आणि बरेच आहेत जवळजवळ 15-14 असतील असे. तितक्यांना आता वाटे करायच्यात तर घेतोय मी साफ करून. आणि इकडे दोघांचे मग चाललेले मासे तोडून घेतात, पीस बनवतात. दर वेळेस लेडीज करतात साफ बीप काय कापतात वगैरे. पण आजच्याला कारण तर आम्हीच गेलतो तर आम्हीच ते साफ एकदम क्लिअर करून वाटे करणार आहेत. तर बघू किती आपल्याला माशांचे पीस पाडतात ते. काहीच नाही ते साफ करायला. तर यो सुद्धा आता त्याने सुद्धा सुरुवात केली. आणि मासे सुद्धा मोठे मोठे तिकडे सुद्धा घेऊन त्याला जरा जास्तच मेहनत लागणार आहे. कारण तर हात अवघडतोय, त्याचे मोठे खवले असतात आणि ते बारीक सुद्धा जास्त किळे सकाळी. आणि कटला मासा आहे तो खास करून तर त्याच्यामुळे मोठे खवले असतात त्याचे. आणि त्याचे तर बारीक होते ते झाले लगेच कसल्या डोया सापडलेले आहेत. आणि जवळजवळ एक पाठी भरून सापडलेले आहेत. आणि थोडंच पाठी भरलेले असते. तर आता झिंगे सुद्धा वाटे करून घेणार आहे. पण ती जबरदस्त अंडी सुद्धा इतकी पाडलेली आहेत. आणि बघू याच्यात काय निघतात का. आणि बघता बघता एकदम हलका हलका पाऊस सुद्धा आलेला आहे. आणि आता छत्री धरून सुद्धा आलेलो आहे. आणि आपल्यालाही छत्री दिलेली आपल्या सबस्क्रायबरने. तर त्याच्या हातामध्ये आता गरज सुद्धा झालेली इथं आम्ही. तर आता सोमनाथने मग झिंगे सुद्धा साफ करायला घेतलेले आहेत. आणि ते काय जास्त साफ नाही करायचे, हे मग पूर्ण मग कट करायचे आहेत. आणि ते बाकीचे लोक ते घरी साफ करतील, थोडेफार राहतील ते. आणि त्याचे मग ते लगेच सुद्धा जास्त त्याला काही ताकद लावायला लागत नाही, लगेच कट होते ते. बघा असे तोडायचे ते. आणि प्रत्येक झिंगीचे मग जी मोठी आहे त्याचे 3-3 तुकडे केलेत, पीस पाडलेले आहेत. आणि निर्गलचे इतके मग जवळजवळ 15 किलो असतील. लय जड सुद्धा वजन कळत आहे. 15 किलोच्या आसपास आहेत ते पीस, सगळे पीस आहे. आणि एक कटले 2 होते त्यांचे. आणि हे मला तर वाटतंय 7 ते 8 किलो पर्यंत असतील. आणि या झिंगे सुद्धा आहेत. आणि झिंग्या जवळजवळ इतके पीस पाडल्यात तर ते सुद्धा असतील मला तर वाटतंय 4 ते 5 किलो पर्यंत. बघू इतके भांडे आलेले आहेत. मग जितके भांडे येतील तितके माणसं आहेत समजायचे. आणि प्रत्येकाला मला तर वाटतंय पावशेर असे येतील. तिकडे ठेव तिकडे. आणि ते तर काय आपल्याला जमायचं नाही तर ते आता तेच करतील वाटते ते माशांचे. आणि आता ते दुसरे पीस ते निर्गले
त्याचे तर सगळ्यात जास्त पीस त्याचेच आहेत आणि ते तर जास्त आहे ना असं वाटतंय. आणि उजेड पण सोडा की जरा. अरे 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 आणि सगळे म्हणजे बारकांना पोरांना पाठवलंय बाकीच्या लोकांनी ते मासे घेण्यासाठी. आणि टाकलं का रे हात लावा रे. हा नाही टाकलं. काय करे आपलं आणि भरपूर मासे आले त्याच्यामुळे सांडते सुद्धा त्याच्यामध्ये. आता ही कोण नेहा ही काय समजेल. हे यात वेगळं ठेवलं असेल ना त्याने. पण टाक एक वाटीचं अरे याने आणि का नाही त्याच्यात मामानी आणि मोठे मामानी बारके मामानी मोठे मामाने आणि बारीक मामाने कुसा त्याच्यात टाक त्यात माहिती का. अरे धोती येंगे धोते के रामना योग्य आख्यात हुशार राखलं. ती वेगळ्या लिहिता हा, वेगळ्या लिहिता ती साईडला ते उचलं ना कोणा मामा आणि शेवटी लय अवघड झालं म्हणजे बारीक ताट पडले आणि मासे जास्त. वाटा अजून कोण राहील उपासनी ती बोटी उचल. अर्चना व्हिडिओ काढला होता. थांबा कोणला लावला. तर फायनल मित्रांनो सगळं उरकलेलं आहे. सगळ्यांनी प्रत्येकाला मासे भेटलेले आहेत आणि जवळजवळ 2-2 किलो पर्यंत आले असं मासे प्रत्येकाला एक जणाला. तर तुला कळलं पाहिजे जबरदस्त अशी मजा आली. आणि खास करून तर मोठे मोठे माणसांमुळे मासे पकडले त्यांना इन्स्पिरेस होते चांगले त्यांनी मासे पकडले. जबरदस्त मजा तर आली. तर मासे सुद्धा प्रत्येकाला फॅमिलीला भेटले प्रत्येकाच्या घरात भेटलेच मासे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.